पूर्वी मुंबईचा चेक पुण्यात भरला तर क्लिअर व्हायला 5-6 दिवस जायचे. आज त्या क्षणाला भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. माझे दीर्घ मुदतीचे जे उद्दिष्ट आहेत त्याचा विचार केला तर मी सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये एक समतोल आणला पाहिजे. 2003 आणि 2023 मधलं गणित बघा. सोनं तेव्हा 4,000 रुपये तोळा होता, आज 60,000 रुपये तोळा आहे. शेअर बाजार तेव्हा 4,000 होता, आज 65,000 आहे. 2024 हे चढ उतारांचं वर्ष असेल हे नक्की. व्हॉलॅटिलिटी विल बी हाय. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? AI मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही अमेरिकेतल्या निवडणुकांचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न मी कदाचित शेवटी घेणार होतो तो आधीच घेतो की भारतातही निवडणुकांचं वर्ष आहे 2024ला आणि विशेषतः शेअर मार्केटच्या बाबतीत, कारण मला IPO विषयी याच्यानंतरच्या प्रश्नात बोलायचं आहे. असं मानलं जातं की इलेक्शनच्या आधीच्या वर्षात भारतात तेजी असते. त्यासाठी मग गेल्या 25 वर्षातल्या इलेक्शन इयर्सचा 99, 4, 14, 19 असा उल्लेख केला जातो. तर खरंच भारतातल्या सार्वत्रिक निवडणुका आणि शेअर मार्केट यांच्यात काही कोरिलेशन आहे का? असेल तर ते काय? शेअर बाजारातल्या लोकांना स्थैर्य हवं असतं आणि हे स्थैर्य सरकारमधलं आणि त्यांच्या धोरणांमधलं हवं असतं. त्याच्यात जर बदल झाला तर शेअर मार्केटला धक्का बसतो आणि तिथे एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते की पुढचं सरकार कसं असेल, त्यांची धोरणं कशी असतील आणि ती उद्योगांना पूरक धोरणं असतील की नाही. तर तिथे प्रवृत्ती अशी असते की जर अपेक्षेप्रमाणे निकाल येणार नाही अशी चिन्ह दिसायला लागली तर त्याच्या आधी शेअर मार्केटमध्ये प्रत्येक माणूस विचार करतो की मी माझे पैसे काढून घेऊ का. वित्तसंस्था हा विचार करतात, परकीय वित्तसंस्था हा विचार करतात. त्यामुळे शेअर मार्केट आणि निवडणुका हे संलग्न आहेत. पण निवडणुका आणि आर्थिक धोरणं, निवडणुका आणि GDP ग्रोथ याचं तितकं सरळ समीकरण नाही आहे. तर बऱ्याच वेळा असं दिसतं की जे ऑलरेडी आपण कामं केलेली आहेत, जी सुधारणा झालेली आहे आणि म्हणजे फ्लायव्हील असतं बघा, फ्लायव्हील एका वेगाने फिरत असेल, थोडे बदल झाले तरी अर्थव्यवस्थेचं फ्लायव्हील थांबत नाही. त्याच्यात थांबायला सुद्धा 2, 3, 4 वर्ष जातात. तर त्यामुळे आधीच्या सुधारणा आणि आपल्याकडे मोठ्या सुधारणा झाल्यात. आपण PLI स्कीम बघतोय, आपण मॅन्युफॅक्चरिंग बघतोय, आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय. बँकिंग व्यवस्था जी थकीत बुडीत कर्जांनी ग्रासलेली होती त्यातनं आपण मोठ्या प्रमाणात ते स्वच्छता केलेली आहे. बँकांची परिस्थिती चांगली आहे, उद्योगांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी कर्ज कमी केलेली आहेत आणि आता जर मागणी वाढली तर त्याप्रमाणे कर्ज पुन्हा घ्यायच्या तयारीत ते उद्योग आहेत. डिजिटलमध्ये आपण आज खूप मोठी उडी मारली आहे. म्हणजे नंबर ऑफ डिजिटल ट्रान्झॅक्शन्स भारतात जी होतात ती चीन, इंग्लंड आणि अमेरिका यांच्या बेरजेपेक्षा जास्त आहेत आणि ह्यांनी एक वेगळ्या प्रकारची कार्यक्षमता आपल्या व्यवहारांमध्ये आलेली आहे. पूर्वी मुंबईचा चेक पुण्यात भरला तर क्लिअर व्हायला 5-6 दिवस जायचे. आज त्या क्षणाला भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी आपण म्हणतो तो वेग वाढतो, त्यांनी कार्यक्षमता वाढते, त्यांनी कॉस्ट कमी होतात. तर ही गोष्ट आपल्याकडे झालेली आहे. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी चर्चेत असणारा विषय डेमोग्राफिक डिव्हिडंड. पण 14 वर्ष ते 65 वर्ष यातली आपली लोकसंख्या 65 ते 70% घरात असणारे, काम करणारे हात जास्त आहेत, अवलंबून असणारे लोक कमी आहेत आणि ही परिस्थिती 10-15 वर्ष बदलणार नाही आहे. तर एक गमतीचा विषय, मॉर्गन हाउसेल म्हणून एक लेखक आहेत, सायकॉलॉजी ऑफ मनी त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यात ते एक उदाहरण देतात. 1945 साली दुसऱ्या महायुद्धात पराभूत झालेला जपान, म्हणजे त्यांचं सांस्कृतिक म्हणा, इकॉनॉमिक म्हणा, इंडस्ट्रियल म्हणा,
सोशल म्हणा, प्रत्येक गोष्टीत पूर्णपणे परास्त झालेला हा देश. 2 अणुबॉम्बचा ज्यांनी सामना केलेला होता, त्याच्यात 46 साली मोठा दुष्काळ पडला त्यांच्याकडे. आणि दरडोई 800 कॅलरीज एवढेच दिवसाला अवेलेबल होतं. बापरे. हां, ही जपानमधली 46 साली परिस्थिती होती. तर तेव्हा एखाद्या अर्थतज्ञांनी तिथल्या जर असं प्रेडिक्शन केलं असतं की आपल्या लाईफटाईममध्ये आपली अर्थव्यवस्था 15 पट वाढेल, आपली आयुष्य मर्यादा दुप्पट होईल, आपलं स्टॉक मार्केट हे जगात एक मोठं तळपणारं स्टॉक मार्केट ठरेल, पुढच्या 40 वर्षात त्याच्यात जे 6 पट 8 पट 10 पट होईल, आणि ज्या अमेरिकेने आपल्यावर अणुबॉम्ब टाकले ते आपले मोठे मित्रराष्ट्र असेल, आपण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करू, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं 1 नंबरचं नाव असेल, व्यवस्थापन क्षेत्रात जपानचे धडे घेतले जातील की जॅपनीज लोक कसं उत्पादन करतात ते शिकूया, त्यांची शिस्त आणूया. तर असं जर कोणी तेव्हा प्रेडिक्शन केलं असतं, त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवलं असतं की यांचं डोकं तपासून येण्याची आवश्यकता आहे. तर इथे कसं आहे, जेव्हा भविष्याबद्दल बोललं जातं तेव्हा जर आशावादी आपण असलो तर मॉर्गन हाऊसेल म्हणतात की तो विश्वासार्ह ठरत नाही, हा माणूस फार भोळा आहे असं वाटतं. आणि त्यामुळे सगळ्या तज्ज्ञांना निराशावादी सूर लावला पाहिजे आणि त्यांनी काही प्रमाणात कॉम्प्लेक्स गोष्टी सांगितल्या पाहिजेत की ज्या बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे आपल्याला कळण्याच्या बाहेर आहेत, तर तो तज्ज्ञ ठरतो. पण आज भारताच्या बाबतीत नक्की आशावादी राहण्याचं मला कारण दिसतं. आणि ते जे घटक आहेत ते स्ट्रक्चरल गोष्टी आहेत. आपल्यासाठी स्टार्स अलाइंड आहेत असं आहे, किंवा आपल्या बाजूला आज पेनल्टी स्ट्रोक मिळालं आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे गोल होईल असं नाही, म्हणजे मॅच जिंकू असं नाही, पण खूप चांगली संधी आज आपल्याकडे आहे. तर त्यामुळे जर निवडणुकांमुळे मार्केट खाली आलं, आणि ते येऊ शकतं, म्हणजे पूर्वीसुद्धा आपण बघितलं की 20% मार्केट खाली येणं ही काही मोठी आश्चर्याची गोष्ट नसते. तसं होईल असं सांगणं वेगळं आणि तसं झालं तरी चालेल हे याची अपेक्षा करणं, ह्या 2मध्ये फरक असतो. आत्ता एका वित्तसंस्थेने तसा रिपोर्ट पण केला आहे की 20% 25% मार्केट, जर मार्केटच्या अपेक्षा निवडणुकीच्या आधी वाढत जातात, पण वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळे लोक याचा अंदाज घेत असतात. आणि त्या अंदाजात जर कुठेतरी त्यांना असं वाटलं की तसा अंदाज पूर्ण होणार नाही, तर मार्केटमध्ये आधी विक्री पण केली जाते. आणि परकीय वित्तसंस्थाचे सुद्धा लोक भारताच्या ग्रामीण भागातही फिरत असतात की तिथली काय परिस्थिती आहे ती बघायची. आपल्याकडे एका ठिकाणी बघून दुसरीकडे त्याचं अर्थ लावणं सोपं नाही आहे, पण ह्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. आणि अपेक्षा जर वाढत गेल्या तर मार्केटवर असतं. मग कितीही चांगला निर्णय आला तरी सगळ्या अपेक्षा नाही पूर्ण होत, अपेक्षा नेहमी प्रत्यक्षाच्या पुढे धावत असतात. तर त्यामुळे 2024 हे चढ उतारांचं वर्ष असेल हे नक्की. व्हॉलॅटिलिटी विल बी हाय, हे आपण धरायला पाहिजे. पण म्हणजे लॉंग टर्म स्टोरी आपली त्यांनी अफेक्ट होत नाही, आणि ती लगेच होत नाही. जरी धोरणात बदल झाले तरी 3-4 वर्ष, आपण मागचे काही उदाहरणं काढून बघा. मायनॉरिटी गव्हर्नमेंट आहे, ज्याला बाहेरनं कोणतरी सपोर्ट दिला आहे, त्या काळात सुद्धा शेअर मार्केटने काय केलं. सो एकदा अनिश्चितता संपल्यानंतर पुन्हा कंपन्यांकडे बघितलं जातं, त्यांच्या अर्निंगकडे बघितलं जातं, आणि ते अर्निंग 17-18% वाढणार असतील आणि तोच शेअर कमी भावात उपलब्ध असेल तर गुंतवणूकदार त्या दृष्टीने बघतात, त्याचं मूल्यांकन करतात. तर मला असं दिसतं की ज्यांना हे खरेदी विक्री करायची नसेल त्यांनी 3-4-5 वर्षाचा विचार करावा आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करावी. जर निवडणुकांमुळे मार्केट खाली आलेलं दिसलं तर पुढचे काही SIPचे हप्ते अलीकडे करण्याची ती वेळ असेल. हे इंडिया स्टोरी म्हणजे ज्या उत्तराच्या पूर्वार्धात तुम्ही सांगितली ती फार इंटरेस्टिंग आहे. त्याचा आणि सध्या होणाऱ्या IPOचा काही संबंध आहे का? बातमी अशी आली की 2023 हे वर्ष
जरी गेल्या काही वर्षांनी इतकी फ्रेंझी नसली, म्हणजे आपण वेगवेगळ्या IPOच्या वेळी पण थिंक बँकवरती मुलाखती केल्या, तरी सर्वाधिक IPO या वर्षी झालेले आहेत. आणि तरी त्याचा इतका असा म्हणजे आत्ताचा एक विशिष्ट IPO बघायला तर इतकी चर्चा नाही आहे. असं वाटलं लोकांना की नाही स्लो झाले, आता अमेरिका पण स्लो झाले. एवढे IPO काय येत आहेत, त्याचं काही कोरिलेशन आहे भारताच्या स्टोरीशी, काय घडतंय? IPO मध्ये एक भाग आपण म्हणतो की पुढचं वर्ष व्होलाटाईल असेल, मग जर IPO करायची असेल तर आज केलेली चांगली, की मला फेअर प्राईस पाहिजे असेल तरी आत्ता मला फेअर प्राईस ती आत्ता मिळेल. जर मार्केट मंदीत असेल तर तेव्हा मला फेअर प्राईस पण मिळणार नाही, मला त्याच्या खाली ती IPO करावी लागेल. IPO ह्या विषयाबद्दल सुद्धा समज गैरसमज आहेत. सगळे IPO चांगले असतात असं नाही, सगळे IPO वाईट असतात असं नाही. भारतीय गुंतवणूकदारांना IPO मधला जो सुखद अनुभव आहे ना, तो 1980च्या दशकातला आहे. म्हणजे त्यावेळी बऱ्याचशा परकीय कंपन्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे शेअर इथे डायल्यूट करा, आणि ते तुम्ही करणार नसाल तर तुम्ही इथनं तुमचा गाशा गुंडाळा आणि परत जा. म्हणजे IBM आणि कोका कोला भारतातनं परत गेले 77 ते 80 या काळामध्ये. याचं कारण असं की ते म्हणजे आम्ही नाही इथे डायल्यूट करणार. पण ज्या कंपन्यांनी डायल्यूट केलं, हिंदुस्तान लिव्हर आहे, कोलगेट आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, ह्या मल्टीनॅशनल कंपन्या म्हटल्या की भारतात आम्हाला राहायचं आहे, आम्ही इथे IPO करतो त्याच्यात. आणि बऱ्याच जणांचे अगदी कमी किमतीने तेव्हा शेअर दिले गेले, कारण तेव्हा कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज हा एक नियंत्रक त्याच्यावर होता की काय भावाने तुम्ही IPO काढायची हे सरकार ठरवत होतं. आणि त्यावेळी ज्यांना ह्या चांगल्या कंपन्यांचे शेअर थ्रो अवे प्राईसमध्ये मिळाले, त्या लोकांनी ते गेली अनेक वर्ष सांभाळलेत आणि त्यांचे पैसे अनेक पटीत, कोणाचे 50 पट झाले, 100 पट झाले, 200 पट झाले. त्या लोकांना सुखद अनुभव आला, कारण नियंत्रित किमतीत त्यांना IPO मिळाली. पण ते लॉटरीचं तिकीट असल्यासारखं होतं, कारण सगळ्यांना त्या किमतीत तर मिळणं शक्य नव्हतं. 1991-92च्या आर्थिक सुधारणांमध्ये कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूजना दूर केलं गेलं की कंपन्यांनी ठरवावं, गुंतवणूकदारांनी ठरवावं सरकारचा तिथे काय भाग आहे. तर त्यानंतर प्रीमियमनी IPOज यायला लागल्या. आणि मग काही प्रमाणात असं आहे की मी सेकंडरी मार्केटमध्ये शेअर घेणं आणि प्रायमरी मार्केटमध्ये शेअर घेणं, IPOमध्ये शेअर घेणं, ह्यात 91 पूर्वी जो मोठा फायदा होता तो हळूहळू बाजूला गेला. आणि त्या काळातही बऱ्याच कंपन्यांचे शेअर आले. इन्फोटेकमधले सगळे शेअर बाजारात नोंदले गेले. सुरुवातीला खूप फायदा झाला, नंतर काही जणांना नुकसान झालं. तर बऱ्याच वेळा मोठा इश्यू आला आणि त्यानंतर मार्केट पडलं, हे आपल्या स्मृतीमध्ये खूप नोंदलं जातं, कारण त्याच्यात त्या नुकसानाचा फटका आपल्याला बसलेला असतो. तर त्यामुळे 2008-09 मध्ये 10,000 कोटीचा एक इश्यू आला, त्यानंतर मार्केट पडलं. 2021 जून ते ऑक्टोबरमध्ये न्यू जनरेशन कंपनीचे सगळे इश्यूज आले. त्यातले बरेचसे अजूनही त्या इश्यूच्या भावाच्या 30%, 40%, 50%, 60% खाली आहेत. तर त्यामुळे IPO हा फक्त फायद्याचा वन वे स्ट्रीट नाही, पण तिथे ज्यांचं नुकसान झालं त्यांना त्याचं खूप जास्त झळ पोचते. पण सगळ्या IPO अशा नसतात. 2004 ते 2008 या काळात शेअर बाजार साधारण 6,000चा 20,000पर्यंत गेला. पण 2004च्या आसपास मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या चांगल्या IPOज आल्या आणि त्याच्यात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचे पैसे अनेक पट झालेत. तर रास्त भावाने मी विकत घेतोय की नाही. आणि दुसरं असं आहे की त्याच्यात फ्रेंझी आपण म्हणतो, म्हणजे आपण आता एका कंपनीचा उल्लेख केला. ह्या उद्योग समूहांनी 2004 मध्ये शेवटची IPO केली होती, त्यानंतर IPO नाही केली. त्या खूप त्यांना चांगली प्रतिष्ठा असणारा, चांगली रेप्युटेशन असणाऱ्या या समूहाकडनं 20 वर्षांनी ही IPO आली. तर दुसरं PE रेशोचा जर विचार केला तर त्या क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या
या 60च्या 70च्या 80च्या PE रेशोमध्ये असताना 32च्या PE रेशोने हा शेअर त्यांनी बाजारात आणला आणि फक्त तिथे रिटेल इन्व्हेस्टर्स घुसलेत आणि त्याची हवा तयार झाली आहे असं विचार न करता आपण जर थोडं डीपर जाऊन बघितलं तर 70 पटींनी मागणी आली, पण फक्त 3200 कोटीचा इश्यू होता. 70 पटींनी मागणी आली, त्याच्यात रिटेल इन्व्हेस्टरची मागणी 16 पट आहे, HNIची मागणी 62 पट आहे आणि वित्त संस्थांची मागणी 204 पट आहे. तर ह्याचा अर्थ स्ट्रॉंग हँड्स आणि नॉलेजेबल इन्व्हेस्टर्स यांनी या शेअरमध्ये मोठी मागणी नोंदवली. आणि तिथे हा पण भाग बघितला पाहिजे की जेव्हा एखाद्या मोठ्या वित्त संस्थेला मोठ्या प्रमाणात शेअर घ्यायचे असतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने IPO ही एक चांगली संधी असते. IPOमध्ये काही जण अँकर इन्व्हेस्टर म्हणून पण येतात. IPOमध्ये आधी पण ते शेअर ते अंडरराईट करू शकतात, घेऊ शकतात. तर त्यांना चांगल्या कंपनीची गुंतवणूक जर सेकंडरी मार्केटमधनं करायची असेल तर त्यांना तेवढा मोठा लॉट मिळणं पण शक्य नसतं. तर त्यामुळे ह्या चांगल्या गुंतवणूकदारांनी जर मागणी नोंदवली, रिझनेबल किमतीला ते शेअर असले तर ती IPO म्हणजे शेअर बाजारात काहीतरी फॅड आलेलं आहे, सगळीकडे हवा झाली आहे, बबल झाला आहे, असं चित्र त्याच्यात मांडता येत नाही. दुसरं, बरेच जणांना शंका अशी असते की जर शेअरचे भाव वाढले तर त्या कंपनीला त्याचा काय फायदा. बरोबर. कंपनीनी 100 रुपयांनी इश्यू केला, आज तो 1000 रुपये झाला आहे, कंपनीला याचा काय फायदा. कारण तिला 100 रुपये तेव्हा मिळून ती बाहेर गेली ना. करेक्ट. 1000 रुपयांनी आज जेव्हा असतं तेव्हा तुमच्याकडे शेअर आहे, मी विकत घेतला तर तुम्हाला 1000 रुपये मिळतात, मी 1000 रुपये देऊन ती वस्तू विकत घेतो, मला वाटत असतं उद्या तो 1500 होईल, तुम्हाला वाटत असतं 1000चा 800 होण्यापूर्वी मी देऊन टाकला. पण कंपनीकडे पैसे इथे जात नाहीत. पण IPOमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. एक ऑफर फॉर सेलचा प्रकार असतो की जिथे असे पैसे दुसऱ्या गुंतवणूकदारांकडे जातात, कंपनीकडे येत नाहीत. फ्रेश इश्यू असतो तिथे पैसे कंपनीत येतात. आणि ऑफर फॉर सेलपेक्षा फ्रेश इश्यूचं प्रमाण जर जास्त असेल तर कंपन्यांना रिस्क कॅपिटल उभं करण्यासाठी एक मोठी संधी आहे. तर तो पण भाग त्यातला बघणं आवश्यक आहे की ह्या इश्यूमध्ये पैसे कंपनीत येत आहेत का कंपनीच्या बाहेर जात आहेत. कंपनीच्या बाहेर जाताना सुद्धा काही गुंतवणूकदारांनी ती कंपनी खाजगी असताना 5 वर्षासाठी 6 वर्षासाठी गुंतवणूक केली, त्यांची मुदत संपते म्हणून त्यांना ती कंपनी आवडत नाही असा त्याचा अर्थ नसतो, पण त्यांच्या फंडची मुदत संपते म्हणूनही त्यांना ते विकावे लागतात. दुसरं, शेअरचा भाव जर जास्त असेल तर त्याच्यापेक्षा काही कमी भावात राईट इश्यू किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर हे सुद्धा कंपनी करू शकते आणि स्वतःकडे ते त्यांचं निधी येऊ शकतो. तर त्यामुळे कंपनीला त्या शेअरचा फायदा नाही असं पण नाही आहे. आणि तिसरा एक मोठा प्रकार, इन्फोटेकमधले शेअर जेव्हा यायला लागले तेव्हा आपल्याकडे खूप जास्त उदयाला आला, तो म्हणजे स्टॉक ऑप्शन्सचा. की चांगल्या टीम मेंबर्सना आपल्याकडे जास्त दिवस ठेवण्यासाठी, त्यांनी कंपनीत जास्त लॉयल राहावं, कंपनीबरोबर त्यांचे पण प्रगती व्हावी म्हणून स्टॉक ऑप्शन हा विषय आला. आणि जर शेअरचा भाव वाढत गेला तर त्या टीम मेंबर्सचा फायदा होणार आहे आणि त्यातनं सुद्धा टॅलेंट रिटेन्शन हा भाग तिथे येऊ शकतो. तर त्यामुळे वाढलेल्या भावाचा फायदा कंपन्यांना नाही असं नाही. दुसरं, काही इनऑर्गॅनिक ग्रोथ काही कंपन्या करतात. एका मोठ्या बँकेला RBIने सांगितलं की तुमचं प्रोमोटर्स होल्डिंग खूप जास्त आहे तर ते कमी करा. तर त्यांच्या शेअरचा भाव चांगला असताना त्यांनी दुसरी बँक त्याच्यात मर्ज केली. त्यामुळे तो जो एक्सचेंज रेशो ठरतो त्याच्यात ह्या कंपनीला फायदा झाला कारण त्यांचा भाव जास्त होता. आणि प्रवर्तकाचा शेअर त्यांनी शेअर न विकता कमी प्रमाणात आला. तर त्यामुळे त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्याकडे बघता येतं. इथे एक मात्र मी सांगतो की ह्या वर्षात खूप इश्यू आले आणि त्यातले विशेषतः जे स्मॉल अँड मीडियम एक्सचेंजवरती इश्यू आलेत, SME मार्केटमध्ये. सो एक मेन बोर्ड म्हणतात, एक SME बोर्ड म्हणतात. तर SME बोर्डवर खूप इश्यू आलेले आहेत आणि तिथे त्याचा फ्लोटिंग स्टॉक खूप कमी असतो. त्याच्या मागे लागणारे पैसे जर
जास्त गुंतवणूक त्याच्या मागे लागली तर त्याचा भाव हाताबाहेर जाऊ शकतो, खूप जास्त वाढू शकतो. आपली इकॉनॉमी वाढणार असेल, जास्त रिस्क कॅपिटल लागणार असेल तर थोड्या थोड्या दिवसांनी चांगले इश्यूज येत जाणं हे पण महत्त्वाचं आहे. त्यांनी नवीन भांडवल तिथे ॲब्सॉर्ब होऊ शकतं. पण ते फार एक्सेसिव्ह भावाला जर ते झालं तर गुंतवणूकदारांचं नुकसान होतं, फार कमी भावाला झालं तर कंपनीचं नुकसान होतं. ह्यात कुठेतरी गोल्डन मीन आहे, सुवर्णमध्य आहे. पण SME एक्सचेंजबद्दल जसं मी मगाशी ऑप्शनबद्दल एक सांगितलं की थोडासा तिथे धोक्याचा इशारा आपण घेणं आवश्यक आहे, तसं SME मार्केटमध्ये अशी खूप जास्त परिस्थिती आहे का, बबलसारखी परिस्थिती आहे का, आणि ज्या गुंतवणूकदारांनी तिथे पैसे घातलेले आहेत त्यांना चांगला फायदा झाला असेल, त्यांनी ह्याचा विचार नक्की केला पाहिजे आणि त्याच्या व्हॅल्युएशनकडे न बघता एक वन वे तिकीट म्हणून त्याचा विचार करून फायद्याचं नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी कॅपिटल उपलब्ध आहे अशा वेळेला ते गुंतवणूकदारांच्यात खेळण्यापेक्षा कंपनीकडे गेलं तर त्याचा ROI आणि त्यातनं होणारी प्रोडक्टिव्हिटी जास्त असू शकते. पण मुलाखतीच्या शेवटी येताना कायम असा प्रश्न येतो की आत्ता खूप घडामोडी घडतात, जसं तुम्ही म्हटलात तसं हे व्हॉलेटाईल वर्ष सुरू झाले ऑलमोस्ट. अपेक्षा तशी ठेवायला पाहिजे. वी आर ॲट द एंड ऑफ नोव्हेंबर. एपिसोड पब्लिश होईल नोव्हेंबर एंडला, डिसेंबरच्या पहिल्या दिवशी. त्यावेळेला 1 महिना उरलाय. अशा वेळेला सामान्य गुंतवणूकदारांना जो सर्व प्रकारे अगदी सोन्याचा विचार करतो, रिअल इस्टेटचा विचार करतो, या सगळ्या गोष्टी तो बघत असतो गुंतवणूकदार म्हणून, त्याचं धोरण कुठल्या दिशेनं जायला हवं असं वाटतं? याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थाळी खाण्याचा असायला पाहिजे. काही प्रमाणात भाजी पाहिजे, काही प्रमाणात कोशिंबीर पाहिजे, थोडं चवीसाठी फरसाण पण पाहिजेत, लोणचं पण पाहिजे, पोळी भात आमटी तर असायला पाहिजे. तसं आत्ता सगळ्यात चांगलं काय आहे याच्यापेक्षा माझा समतोल कशात आहे, ह्याला ॲसेट अलोकेशन आपण म्हणतो. आणि ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन, आणि माझं कालावधी माझ्याकडे काय आहे, माझं उद्दिष्ट काय आहे. गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट मी जर करत असलो, मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मला 10 वर्षांनी लागणारे पैसे त्याचे जर मी आज गुंतवणूक करत असलो तर गेल्या 20 वर्षात काय काय घडामोडी झाल्या आणि तरी शेअर बाजार कुठे पोचला हे आपल्याला बघता येईल. कारगिलच्या युद्धापासनं, अणुबॉम्बचा स्फोट केल्यापासनं, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसपासनं, नंतर इस्रायलची वॉर किंवा युक्रेनची वॉर, कोविड, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सुद्धा माझे दीर्घ मुदतीचे जे उद्दिष्ट आहेत त्याचा विचार केला तर मी सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये एक समतोल आणला पाहिजे. त्यात मला शक्य असेल की जे आत्ता लोकप्रिय नाही ते मी घेऊ शकलो तर थोडासा जास्त, कारण त्याची पण चक्र आहेत, जे आज लोकप्रिय नाही ते उद्या लोकप्रिय होणार आहे. तुम्ही 4 वर्षापूर्वी बघितलं असतं तर PSUचे शेअर टाकाऊ म्हणत होते, आज PSUच्या शेअरना मागणी आहे. आणि त्यावेळी जे शेअर आपण सगळे खूप चांगले म्हणत होतो त्याच्यात बऱ्याच ठिकाणी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष काही रिटर्न नाही आलेलं. पण हे सुद्धा चक्र आहे. मला लोकप्रिय नसलेली गोष्ट विकत घेता आली कारण माझा कालावधी जास्त आहे, तर ती नक्की माझ्या फायद्याची गोष्ट आहे. पण ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मूल्यवृद्धी होणारी मालमत्ता, ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स, हे मी विकत घेऊ शकलो तर 2003 आणि 2023 मधलं गणित बघा. सोनं तेव्हा 4,000 रुपये तोळा होता, आज 60,000 रुपये तोळा आहे. शेअर बाजार तेव्हा 4,000 होता, आज 65,000 आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये सुद्धा त्याच्या लोकेशनप्रमाणे, त्याच्या क्वालिटीप्रमाणे अशीच 10%, 10 पट, 15 पट, 20 पट ग्रोथ झालेली आहे. तर इथे मला लगेच फायदा होण्यापेक्षा मी दीर्घ मुदतीसाठी काय ठेवू शकतो, काय बाजूला काढू शकतो, कशात गुंतवणूक करू शकतो, आणि ती मी स्टेडीली करत गेलो तर माझा जास्त फायदा आहे. ही बोरिंग पद्धत आहे पण फायदेशीर आहे. तर जितकी व्हॉलेटाइलिटी तितकी जास्त बोरिंग पद्धत कामाला येऊ शकते. तर नेहमीप्रमाणे तुम्ही वेळ दिलात आणि खूपच इंटरेस्टिंग इन्साईट दिल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.